समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलो आहे. त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही. प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत, प्रत्येक जण त्याच प्रकाशात येत आहेत, प्रत्येक आपल्या परिसरातील नागरिक सुद्धा तेच पाणी पित आहेत. त्यामुळं की इथे मी काय केलंय ते सर्वांना जगजाहीर आहे. आणि विकासात दृष्टिकोन पंचकृषीत म्हणजे मी केल्यापेक्षा सर्व लोकच पंचकृषीत माझं नाव घेतात कशा पद्धतीने विकास केला. दुसरी गोष्ट राहिला किंवा विरोधकांचा आरोपांचं खंडन. त्या अगोदर एक मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व पत्रकार बंधूंना की एसटी स्टँड पाहिला असतं तिकडे. हे एसटी स्टँड होत नाही म्हणून कितीतरी वेळा आपल्याकडेच न्यूज बनवत होत्या. आणि तो एसटी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून त्यावेळेस ते एसटी स्टँड खाजगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रिटीकरणाचा अतिक्रमण हा कुठला दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही. तर विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही. आणि जनता माझी इथली खूप खूप सज्ञान आहे. त्यांना विरोधक कशा पद्धतीने अडवून टाकतात ते माहिती आहे. आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत. तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर अभियंता त्यांनी येऊन त्याची कोर्ट टेस्ट केले. त्याचे रिपोर्ट्स खूप चांगले आले. त्यांच्याकडे जे रिपोर्ट्स आहेत अगोदर तुम्हाला भेटून जातील. जे जे माझ्यावर आरोप झाले त्या आरोपांबद्दल एक एक आपण मुद्दे सुरू घेऊया. पहिला की डिस्को रिसॉर्ट मध्ये वसुलीचा विषय बरोबर काहीतरी असा विषय आहे. तर 2021ला जवळजवळ 42 ते 45 लाख रुपये त्या डिस्को रिसॉर्टची वसुली थकबाकी होती. आणि मी जिथून सरपंच वसुली तेव्हा योग्य पद्धतीने आपण त्यांच्या सोपपणे त्याचे बजावणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे. जवळजवळ 20 ते 21 लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले. ते आपली ग्रामपंचायत खुली आपल्या समोर आहे. दुसरीकडे की 2009 पासून तर 2021 पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप माहिती नाही. आणि जे उर्वरित रक्कम आहे जी काय आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची ती 100% आपण वसूल करणार. 2 वेळा त्यांना रेट अर्जची आपण प्रोसेस केलेली आहे. तर तीपर्यंत विषय केलेला नाही. जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले. त्याच्यापुढे असं असेल तर त्यांच्यामध्ये आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसूल करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू. दुसरी गोष्ट आहे की एक 420 म्हणजे मला हा शब्द समजा 420 म्हणजे काय नक्की विषय. एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे. तशी 4 लोक आहेत. आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो 56 लोकांची सोसायटी 4 लोक राहतात, 4 ते 6 लोक. आणि त्या लोकांना तिची बिल्डरचं सोडून पडून गेला होता. आणि त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती. पिण्याचं पाणी कसं ऍडजस्ट होती, लाईट बिल कसं ऍडजस्ट करा, मेंटेनन्स कसं ऍडजस्ट करा, या हिशोबाने ते माझ्याकडं मी 10 फेब्रुवारीला सरपंच झालो. ते माझ्याकडे खूप राहून. तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या कायदेशीररित्या आहेत त्या पूर्तता करणं आहे. तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डर करून व्यवसाय करून तुम्ही केस करा काय करा पण ते पूर्तता करून द्या. आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं. दुसरी गोष्ट आहे का ते जे 420 हा शब्द वापरला हा शब्द का वापरला मला माहित नाही. कारण त्याला कर आकारणी बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी 2017 मध्ये झालेली. त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलतात जे खालची दुकान गाडी किंवा शॉप बोलतात त्या शॉपची सुद्धा कर आकारणी 2018 मध्ये झाल्या. मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायची, त्या लोकांना पाणी प्यायला नाही. माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे. आमची सोसायटी फाउंडर साहेब आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू, आम्ही कशा पद्धतीने चालू आमच्यावर विनंती करा. त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार बोगवाड्याप्रमाणे तर सर्व खोटी गोष्ट आहे. कोणता बिल्डर संपर्कात आहे त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या. बाकीचं आपण पोलिसांना जे काय स्टेटमेंट द्यायचं ते दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की राहिला विषय का विकासाच्या होती ते विकासाबद्दल तुम्हाला मी आता सांगितलं काय काय कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलंय एक सरपंच म्हणून. दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काय बोटावर विरोधक वगळता त्यांना रस्ते दिले, आपण पाणी दिलं, स्ट्रीट लाईट दिल्या. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने तशी चांगले हॉस्पिटल नव्हते. तर कुणाला अटॅक आला काय झालं, कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं, कोणाला कार्डियक अरेस्ट झालं तर इमिजिएटली काय करणार. तर मग त्यांना आपण ॲम्ब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला एक खूप आनंदाने माझं नाव. जरा आणखी काय प्रश्न जे काही विरोधकांनी उठवले तुम्ही विचारू शकता तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही पत्रकार सगळ्यात अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं की जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत त्याचा ठराव अगोदर
घेतला गेला आणि 7 महिन्यानंतर ते त्याचं काम सुरू झालं, त्याच्या अगोदरच ते हलवलं गेलं. हे सगळं कसं काय झालं? हे बघा, त्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ती तुम्हीच न्यूज लावली होती. पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजारे, ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं, ज्या गावाने त्याला निवडून दिलं, त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली. त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा. त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस दिली. त्या नोटीसचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या. दुसरी गोष्ट, ती ग्रामपंचायत जी आहे ती कोल्हापूरमधून धामोट्याला आली. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचे पेपरही सादर केले, तसे ठराव अगोदर घेतला गेला. ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये जुलैमध्येच काहीतरी त्याचा टीएस सुरू झालं आणि टीएस झाल्यानंतर वर्क ऑर्डर यायला त्याला जवळपास 7-8 महिने गेले आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत हलवली. हे कसं केलं? किती ग्रामपंचायत गोष्टीचं काम तर त्याचा लिगली सगळे ठराव जे गोष्टी तुम्ही म्हणतात टीएस वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतर आपण ती ग्रामपंचायत आलो. ग्रामपंचायतीचं जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याला कालावधी किती होता? आता संबंधित ठेकेदार आहे बघा, याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही, मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली. आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला. त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला 31 दिवसाचा कालावधी होता. आता त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला. हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही सक्त ताकीद दिली, तुमचा कायदेशीररित्या जर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही. त्यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय, त्यानंतर ग्रामपंचायतीकडे सादर केलाय. परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा, त्याच्यामुळे ते तो करेल नाही करत ते माहित नाही, पण त्याची इच्छा करायची दिसत नाही. त्याच्यामुळं याच्या पुढे त्याला बेदखल करतो आणि नव्याने ते काम चालू करून त्याने एक आरोप केला होता 300 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम झाले. खूप चांगली अनधिकृत बांधकाम तुम्ही हा प्रश्न विचारला. तुम्ही ग्रामपंचायत सपोर्टी देते ना हरकत देण्याची तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही ना हरकत दाखल केली जात आहे आणि प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेने लक्ष द्यावं पाहिजे असं त्याने आरोप केला. 100% खरी गोष्ट. इथेशी 300 काय जास्त पेक्षा अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, पण ती माझ्या कारकिर्दीत नाही झाली. तुम्हाला हे सांगतो, ही जी बांधकामं झालेली आहेत ती 2021च्या पूर्वी झालेली आहेत. 2021च्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील, बाकी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघा, नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे 3 प्राधिकरण आहेत तशी. एक पहिल्यांदा की नेरळ विकास प्राधिकरण, त्यानंतर MMRDA म्हणजे कलेक्टर अंडर आलं, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आलं. तिसरं की गावठाण. आता गावठाणमध्ये जे काय माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठाणमध्ये अधिकार आहेत. दुसरी गोष्ट का जेवढी पण बांधकामं झालेली आहेत, जवळजवळ 90% बांधकाम मी तुम्हाला बोलतोय, तुमची आपली ग्रामपंचायत तुम्ही चेक करा की 90% बांधकामं ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वी झालेली आहे. आणि कसं झालंय की आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कराकानी करू शकत नाही ना, कारण की इथेशी जे नवीन UPDC आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी जे घेतलं त्याप्रमाणे 18 जुलै 2016चं जे परिपत्रक त्यामुळे आपण त्यांना कर आकारणी केलेली. कसे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे, आता त्याचं सुद्धा विजय हजारेचं सुद्धा बांधकाम परवानगीसाठी ज्यावेळेस आलं त्याचं पण सेम केलेलं आपण 18 जुलै 2016 अन्वये त्याची आपण कर आकारणी केलेली आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचे केले. दुसरी गोष्ट आहे की या जो परिसर आहे हा पूर्ण नेरळ विकास प्राधिकरणामध्ये आहे. तर नेरळ विकास प्राधिकरणात वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण नेरळ विकास प्राधिकरणाला वेळोवेळी कळवले आणि त्यांनी त्यांच्याकडे संबंधित कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता त्या गोष्टीमध्ये काय केलं त्यांनी. अनधिकृत शाळा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे, काय सांगाल त्या संदर्भात? तोंडात ते बघा जीभ दिले ती कशी चालवता येते, त्याच्याकडे काय पुरावा आहे का कोणती शाळा अनधिकृत अधिकृत, शाळेला कोणते परवानगी लागते, काय गोष्टी आहेत. आणि शाळा म्हणजे नक्की काय, प्री स्कूल वेगळं असतं, प्रायमरी स्कूल वेगळं असतं, सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर तुमचं कॉलेज आलं. तर याच्यामध्ये प्री स्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या 100% त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली. हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका, त्यांनी व्हिडिओ न कळवा त्या गोष्टी. ती गोष्ट आहे ना, जी गोष्टी मी खात्री केली, ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व परवानग्या. मुळात आता आपण जिथे बसलो ती इमारत सुद्धा अनधिकृत आहे असं त्यांनी एकंदर सांगितलं आणि त्या दुसरी गोष्ट अशी की ही जी इमारत उभी राहिली ती रिझर्वेशनच्या जागेवरती उभी राहिली.
हे बघा, आणि त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी अर्ज केला तर अमर मिसाळ आणि महेश विर्ले. 100% ऐकून घ्या. ही जी इमारत आहे या इमारतीबद्दल आपण बोलतो, तर महेश विर्ले आणि अमर मिसाळ यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला, कोण राजेंद्र तुकाराम विर्ले, दत्तात्रय तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ. परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी घ्यायची कोणाकडून, जिल्हा परिषदेकडून, नगर विकास प्राधिकरणाकडून, तर आम्हाला ते कागदपत्र बघितले. त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे, आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची, त्याच्यामुळे आपण ते स्टॉप केलं. थोडक्यात म्हणजे हजाऱ्यांनी जे तुमच्यावर आरोप केले, पहिला म्हणजे तुम्ही म्हणाले की जे डिस्ट्रिब्युटिव्ह रिसॉर्ट आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ 45 लाखाची थकबाकी आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही पूर्वीपासूनची आरोप थकबाकी आहे. बरोबर. आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जवळजवळ त्यांच्याकडनं 20 लाख रुपये वसूल केले. बरोबर. त्यांचा मुद्दा तो बरोबर आहे. आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाही म्हणजे आम्ही पण बघतो तिथे त्यांची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे ते करोडो रुपयाची असतो म्हणजे हे आहे. मग अशा मालकांना तुम्ही का पाठीशी घालता? 100% तुम्ही जी गोष्ट बोलताय ना त्यांच्यावरती आपण 2 वेळा रिटार्ज केला. काय आणि मेन म्हणजे पुरावा म्हणजे पुरावा तुम्ही- आज तुम्ही भूकंप बोलताय ते आम्हाला तर काल अख्खं म्हणजे रूमवर तरी मी बघत नाही, तुम्हाला मी पुरावा देतो. जे जे पुरावे पाहिजे तुम्ही सांगा. काहीतरी पुरावा घेऊन या पाहिजे. जे जे पुरावे पाहिजे तुम्ही ना, काही घेऊन आलेले नाही ते. मी तुम्हाला रिटार्ज देतो. तुम्हाला पत्रकार आपण जे लांबचे आहेत नाही, का? नाही, असं नाही. हा. पण आज पत्रकार परिषद तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आरोपाचे खंडन करायचे होते. बरोबर. तर याआधी तुम्ही मुद्दा जे सगळे लिगली कागदपत्र घेऊन असायला हवे. हे बघा, एक- एक कागद- पत्रकार परिषदेमध्ये जे जे पाहिजे तुम्हाला ते ते दिलं तर आपली ग्रामपंचायत खोलीची जागा आहे त्याच्यामध्ये ती आरक्षण. ग्रामपंचायत तुम्ही कधी पण जा आणि उघडून या असं नाही होणार ना. तसं काय नाही होणार की ज्या कामकाजाच्या वेळेत उलपिडायचे त्यावेळेस उघडून तुम्हाला पण लावून ते द्यावं. आजच तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायचं होतं तर ते करताना तुम्ही ते पुरावे दाखवला पाहिजे. हे बघा की पत्रकार तुमच्या प्रत्येक याच्यासाठी तुमच्या कार्यालयात नाही ते आपण जेव्हा तुम्हाला समजा व्हॉट्सअप मध्ये तुम्ही घेऊन यायला पाहिजे होतं. कसं आहे की त्यांनी काय घेतलं नाही काय नाही ती माहित नाही, तर तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचं मी तुम्हाला 100% पुरवतो. आता तुम्ही आज नाही घेतले तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर घेतणार आहे. तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना, तुम्हाला ते ग्रामपंचायत दप्तरातून ते उत्तर पण देतो आणि PDF फाईल पण देतो, तुम्हाला कॉपी पण देतो. आणखी विषय बोला. अजून एक मुद्दा तुम्ही त्याने घेतला की तुम्ही विकासाच्या बाबतीत म्हणताय. तुम्ही जर असं त्या काळात विकास झाले पण त्याचा मेन आरोप असा होता की जे अपेक्षित ते तुमच्या इमारत तुमच्या काळात न झाली की महेश विर्लेंनी जी कामं केली विकास कामं तर त्याच विकास कामामध्ये अनधिकृत काही बांधकामं झाली ती तुमच्या काळातच जास्त झालेली. हा 7 कोट आरोप आहे. रस्त्याचं हा हे 7 कोट झालेलं. आरोप आहे. तुम्हाला एक सांगतो बघा. हा 7 कोट आरोप आहे. तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेल, त्या रस्त्यामध्ये स्वतःने उपोषण केलेलं नाही, उपोषण केलं. जी जी अनधिकृत यादी आहे ती PWD पहिल्यांदाच